नमस्कार. मी डॉक्टर योगेश चव्हाण. तुमची पचनशक्ती कशी आहे? तुम्हाला तुमच्या पचनशक्तीची परीक्षा घ्यायची आहे का? चला तर मी तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारतो. तुम्हाला जेवण केल्यानंतर लगेच पोट जड झाल्यासारखं वाटतं का? किंवा दररोज गॅस, ॲसिडिटी किंवा जळजळ जाणवते का? बद्धकोष्ठता किंवा वारंवार जुलाब होतात का? पोट फुगून येऊन कामात लक्ष लागत नाही व वारंवार पोटाकडे लक्ष जाऊन चिंता, चिडचिड, बेचैनी जाणवते का? किंवा पोटात छातीत दुखणे, आग व घशाचे आंबट किंवा पित्त येते का? जर तुम्ही 2 किंवा जास्त प्रश्नांना होय उत्तर दिलं असेल तर तुमची पचनशक्ती कमजोर झाली आहे व तुम्हाला अपचन, ॲसिडिटी, ग्रहणी विकार, कोलायटिस किंवा आयडिस असण्याची खूप दाट शक्यता आहे. आता यावर उपाय काय? काही टिप्स मी सांगतो आहे. योग्य वेळेवर हलका व सुपाचा आहार घ्या. पचायला जड, तळलेले, आंबट व अधिक प्रक्रिया केलेला आहार पूर्णतः टाळा. जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठेवा. रात्रीचं जेवण 7 वाजेदरम्यान व जेवणात व झोपण्यात 2 ते 3 तासांचे अंतर ठेवा. जेवणानंतर लगेच खूप पाणी पिऊ नका व जेवणानंतर खेळणे, खूप पायी चालणे टाळा. हे छोटेसे बदल तुमचं पचन नक्कीच सुधारू शकतात. पण जर तुमच्या पचनाच्या तक्रारी कायमच्या असतील तर तुम्हाला आयुर्वेदिक उपचारांची गरज नक्कीच आहे. पोटाचे आजार तुमचं दैनंदिन जीवन बदलून टाकू शकतात व पुढे जाऊन ते मोठ्या आजारात देखील परिवर्तित होतात. मी गेल्या 13 वर्षात अनेक पोटाचे त्रास असलेल्या रुग्णांना यशस्वीपणे मदत केली आहे. केरळी आयुर्वेदिक औषधी, आहार सल्ला व जीवनशैलीतील बदल यांनी पोटाच्या आजारात पहिल्या आठवड्यापासून बदल दिसून येतात. आपणास देखील मी योग्य उपचारांना मदत नक्कीच करू शकतो. आजच मला भेट द्या. अपॉइंटमेंटसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद.